आयुष्यात आलेल्या संकटांमुळे खचून गेलेली अनेक माणसं आपण पाहतो. मात्र संकटांचा धैर्याने सामना करत जगण्यातच आयुष्याचा खरा अर्थ समावला असल्याचा प्रत्यय रसिकांना संगमनेरमध्ये आला. संगमनेरच्या जय हिंद युवा मंचाने एका प्रेरणा एका नावाच्या मुलीचं नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी राज्याचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तबल्याच्या तालावर थिरकणारी पावलं आणि त्यांच्या थिरकणानं होणारी घुंगरांची छनछन रसिकांना मंत्रमुग्ध करत होती. रसिकांसाठी हा नृत्याविष्कार सादर करणारी नृत्यांगना मात्र तिच्या प्रशंसनार्थ वाजलेल्या टाळ्यांचा आवाज देखील ऐकू शकत नव्हती. ही मूकबधिर नृत्यांगना होती संगमनेर तालुक्यातल्या चिखली गावची प्रेरणा सहाने. आई वडिलांचं प्रोत्साहन आणि गुरूंकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या बळावर मूकबधिर प्रेरणानं एक नृत्यांगना होण्याचं तिचं स्वप्न जिद्दीनं पूर्ण केलंय. अवघी 6 महिन्यांची असताना अचानक आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यामुळे प्रेरणाला अपंगत्व आलं. यावर मात करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि 2 वर्षानंतर प्रेरणाच्या शरीरात चेतना निर्माण झाली. मात्र दैवाचा खेळ अजूनही संपला नव्हता, कारण शरीर चेतनामय झालं असलं तरी ती कायमची मूकबधिर झाली. जवळजवळ 13 वर्ष ती हे नृत्य करते. सुमिता महाजन ही तिला अतिशय चांगल्या गुरु मिळाल्या आणि म्हणूनच आज ती इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. सुरुवातीला मी असे पायाचे असे आकार ड्रॉइंग काढून तिला पोझिशन करायला शिकवायची आणि त्याच्यातनं ताल तिला मी बोटातनं मोजून आणि तिला एक छडी दिली होती. त्या काठीला ती जमिनीवर आपटून त्याचे व्हायब्रेशन्सनी तिला ताल ते समजायचे ते. आणि एकदा काय तिला ताल समजलं की मग ती व्यवस्थित ते पार पाडायची. मूकबधिर असूनही प्रेरणा इतर 5 विद्यार्थिनींना नृत्याचे धडे देते. तिला अनेक पुरस्कार लाभलेत. विदेशातही आता प्रेरणाच्या नृत्याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे अपंगांसाठी ही महाराष्ट्र कन्या प्रेरणा ठरली आहे. ETV न्यूज, अहमदनगर.